5 जानेवारी रोजी पवन इंगोले यास हा जखमी नाग आढळून आला. त्याने हा नाग वाचावा म्हणून वन विभागास विनंती केली. त्याचबरोबर सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉक्टरांना सापावर उपचारासाठी विनंती केली. रविवार असूनही डॉक्टर आशुतोष व त्यांचे सहकारी डॉक्टरने नागाला जीवनदान देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले व जवळपास 1.5 तास उपचार केले. बाळ काळणे यांनी यापूर्वी अनेक विषारी सापांना व अजगरांना जीवनदान दिलं आहे. यावेळी पण काळणे यांनी स्वतः सापापासून सुरक्षेची काळजी घेत डॉक्टरांना सापापासून भयमुक्त करीत ऑपरेशनच्या वेळी मदत केली. त्यांना संयमपूर्वक विषारी सापांना कशा स्थितीत हाताळण्याचा अनुभव आहे. त्यावेळी सुद्धा नागाला त्यांनी हाताळलं व डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. त्यांनी सुद्धा बाळ काळणींच्या संयमशील व आत्मविश्वासू स्थितीचं कौतुक केलं. महिला व पुरुष डॉक्टर नागाच्या उपचारासाठी 6 जण उपस्थित होते. सोबत रेस्क्यू टीमचे इन्चार्ज संगपाल तायडे, चालक यशपाल इंगोले, तुषार आवरे यांनी सुद्धा सहकार्य केले. पंजाबराव कृषी विद्यापीठचे डॉक्टर आशुतोष व त्यांच्या समूहाने फार काळजीपूर्वक या नागावर उपचार केले. संजय उमक, जन्मत न्यूज, अकोला.